माहेरला गेली होती. आज सासरी परत येणार होती. आम्ही सगळे किती वाट बघत होतो तुझी. का ग अशी लांब निघून गेली शामे? सुधाकर, सांभाळला का स्वतःला? नेत्याच्या पुढं कोणाचं काय चालत नाही बघ. नुसतं परिस्थिती सहन करणं एवढंच आपल्या हातात असतं ना. खरंय की सुधाकरला का जे झालं ते लय वंगाळ झालं. आम्ही सगळे तुझ्या घराच्या दुःखात सहभागी आहे. वहिनीला चांगल्या मनाच्या होत्या ना का? हे सगळं अचानक कसं काय झालं? पण मलाही कळत नाहीये असं अचानक श्यामलला कोणी मारलं. त्या साकेतची डेड बॉडी कुठे केली? कोण करतंय हे सगळं? शोधायला पाहिजे. नक्कीच कोणीतरी आहे जो माझ्यावर लक्ष ठेवणे. पण कोण आहे? नक्कीच ह्यांच्यापैकी कोणीतरी आहे जो माझ्यावर नजर ठेवणे, मला फसवायला सगळं करतोय. मला शोधायला पाहिजे. मला अडकवण्यासाठी त्या साकेची डेड बॉडी कोणीतरी लपवली आहे. मी इथून माधुरी सोबत पळून जाणार. नेमकं त्याच रात्री कोणीतरी माधुरीला मारलं. तिच्याकडचे पैसे घेऊन तो गायब झालाय. श्यामलला आज मारलं. एवढा सगळा योगायोग असू शकत नाही. कोणीतरी मला अडकवण्यासाठी जाणून बुजून हे सगळं करताय. हा जो कोणी करतो ना त्याला माझा आधीचा इतिहास नक्कीच माहिती असणार. आणि तो कोण आहे हे मी शोधून काढणारच. पण तो नक्की कोण असेल? मी. तुम्ही? हो, मीच. मी एखादी गोळी देऊ का तुम्हाला? अहो, कधीपासून बघते मी. तुम्ही लयच अस्वस्थ दिसताय. काय झालं? असं का बघताय माझ्याकडं? नाही, काय नाही. मला असं वाटलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. नाही, काय बोलत होतात तुम्ही? काय नाही. मग मला बघून असं दचकलात का? अहो, श्यामल वहिनीचं बघितलं ना काय झालंय. त्रास होतो हे सगळं बघून. वाईट वाटतंय. खरं आहे तुमचं. त्यांनी अशी घाई नव्हती करायला पाहिजे. मला पण लय वाईट वाटतंय. हे सगळं त्यांच्या बाबतीत नव्हतं घडायला पाहिजे. नव्हतं व्हायला पाहिजे. अहो, त्याचा चेहरा डोळ्यासमोर जायना झालाय. हो, तसं नव्हतं झालंय सगळं. लय त्रास होतोय मला. सगळं सतत सतत तेच आठवतंय. असं वाटतं श्यामल वहिनी आता इथंच कुठेतरी असतील. मी लय हळव्या मनाचा आहे. हो, एखाद्या माणसाला एवढंसं जरी लागलं तरी मला त्रास होतो. आजपर्यंत कुठल्याच माणसाच्या अंत्ययात्रेला नाही गेलो, कारण मला मरणाची भीती वाटते. हो, सावरा स्वतःला. तुम्ही किती हळव्या मनाचे आहे ना, मला चांगलं माहिती आहे. नका ना एवढा त्रास करून घेऊ. तुम्हाला असं त्रास झालेला नाही बघवत मला. तो दूर करण्यासाठीच तर आहे ना मी तुमच्या सोबत. मी तुम्हाला कधीच त्रास होऊ देणार नाही. शांत व्हा, सावरा स्वतःला. कसं सावरू?
कंटाळा आलाय हे सगळं खोटं खोटं वागून. कधी त्या आर्याकडचे पैसे घेतोय, कातळवाडीतले पैसे घेतोय आणि आउट ऑफ इंडिया शिफ्ट होतोय, असं झालंय मला. मी तुम्हाला त्रासात नाही बघू शकत. जो जो तुम्हाला त्रास देईल, आपल्या मध्ये येईल, तो असाच वर जाणार. जाऊ बाई, का केलं असं तुम्ही? अहो, माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होतात तुम्ही. या बहिणीला सोडून का गेलात? सगळी जाणार आहे ते एक दिवस. सगळ्या माणसांना मारून टाकणार आहे ह्यो राक्षस. आता गावाचं काय खरं नाही. बघा, आवर घाला आताच ह्याला, नाहीतर सगळ्या माणसांचा जीव घेईल यो. आजी, तुम्ही सगळे असे का बसलेत? मम्मी नक्की बरी होऊन येणार. आता मला ना नाश्ता दे, शाळेत जायचंय. ऋतिक, आज काय नाही बनवलं बाळ? जर शाळेत आम्हाला भूक लागली तर आम्ही काय करू? ए पोरांनो, शाळेचं राहू द्या, काही दिवस सुट्टी घ्या. आपा, नाही नाही, मम्मीला जर कळालं ना मी शाळेत नाही गेलो तर ती मला लय ओरडल आणि मला तिचा ओरडा नाही खायचा. ऋत्विक, इकडे घे. मी समजू ना मम्मीला, नको जाऊ शाळेत. पप्पा बघा, मम्मी मला ओरडली ना तर मी तुमचंच नाव सांगणार. कधी येणार आहे मम्मी? पप्पा तुम्ही रडू नका, मम्मी लवकर बरी होऊन येईल. आप्पा, नाश्ता आणलाय सगळ्यांसाठी. सगळ्यांनी खाऊन घ्या. रातच्यापासून काय खाल्लं नाही कोणी. घ्या. फुलाताई, नाश्ता घ्या, वाढून घ्या सगळ्यांना. रंजाक्का घ्या. हौसा आत्या, आता शाळेला नाही जायचं ना, तर चल आपण खेळायला जाऊ. ए हौसा ना हेशमत तरच खेळणार. ऋतिक, हौसा थांबा, खाऊन घ्या.